नमस्कार. वसुदेव वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून आपण आजच्या श्रीमद भागवतातील कथा भाग अर्थात भाग याच्या एका पुढच्या भागाला सुरुवात करतो आहोत. कारण या सगळ्या भागांना कथा म्हणणंही अवघड आहे, भाग म्हणणंही अवघड आहे. नेमकं काय नाव द्यायचं हा खरा म्हणजे प्रश्न आहे. तर आज आपण श्रीमद भागवतात आलेली कालगणना याविषयी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर कालगणना याचा जर आपण थोडासा मागोवा घेतला तर नेहमीसारखं आपल्याला थेट ऋग्वेदापर्यंत मागे जाता येतं. आणि ऋग्वेदामध्ये विशेषतः यज्ञ करताना यज्ञ करण्यासाठी मुहूर्त, वेळ, स्थान, दिशा वगैरे या सगळ्यांची आवश्यकता असायची. आणि या गरजेतून म्हणा किंवा काही ऋषी मुनींनी हे ज्ञान आत्मसात केलेलं होतं. तसाच विचार केला तर या ऋषी मुनींच्याकडे कोणत्या दुर्बिणी असतील? दुर्बिणींचा तर काही कुठे उल्लेख नाही सापडला, निदान मला तरी नाही सापडला. मग याचा जेव्हा मी थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, काही जणांशी बोलले, तेव्हा लक्षात आलं की हे सगळं त्यांनी ज्ञान किंवा ही माहिती गणिताच्या आधाराने मिळवलेली आहे. आणि ती किती बरोबर आहे किंवा आजच्या कालगणनेनुसार सुद्धा ती किती बरोबर आहे हे आपल्याला ताडून पाहता येतं. तर तेच आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्रीमद भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये या कालगणनेविषयी बरीच विस्तृत माहिती येते. आणि केवळ पृथ्वीवरील कालगणना नाही, तर ब्रह्मांडातील कालगणनेचे विस्तृत वर्णन यामध्ये येते. आणि त्यातील आकडे आणि हे सगळं बघत असताना किंवा वाचत असताना फक्त थक्क व्हायला होतं. आणि फक्त आश्चर्योद्गारच फक्त तोंडातून निघतात. बाप रे, असं होतं की एवढं कसं त्या काळी हे ज्ञान त्यांनी मिळवलं असेल. आणि तपश्चर्या म्हणजे काय, आता याचा नेमका अर्थ आपल्या लक्षात येतो की तपश्चर्या याचा अर्थ एखाद्या विषयाचं मनन, चिंतन, निदिध्यासन, जसं आपण आजच्या भाषेत बोलतो त्याचा पाठपुरावा करत राहायचं. ते साध्य होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहायचं. हा जो एक ध्यास आहे, हा जो एक आस आहे, ध्यास आहे, ही आस आत्यंतिक झाल्यानंतरच असं हे अनमोल ज्ञान आपल्याला मिळतं आहे, आपल्याला प्राप्त होतं आहे. आणि या ऋषीमुनींनी स्वतःच्या जीवनाची, स्वतःच्या सुखदुःखांची कोणतीही पर्वा न करता हे सगळं ज्ञान भरभरून आत्मसात केलं आणि आपल्यापर्यंत पोचवलं. म्हणजे आपल्यावरती या ऋषीमुनींचे अनंत उपकार आहेत, खरोखर अनंत उपकार आहेत. तर भागवतामध्ये विदुरजी तीर्थयात्रेच्या निमित्ताने फिरत होते आणि फिरता फिरता ते मैत्रेय ऋषींच्या आश्रमात आले. तर नेहमीप्रमाणे आश्रमात आल्यावरती मैत्रेय ऋषींनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना आदरातिथ्य केलं, त्यांची पूजा केली आणि त्यांना बसायला आसन दिलं. तेथे त्यांच्या आणि विदुरजींच्या संवादातून, त्यांच्या प्रश्नोत्तरातून हे सगळं ज्ञान, कालगणनेविषयीचं ज्ञान उलगडत जात आहे. त्यातून असे विविध, आणि केवळ कालगणनेचंच नाही तर विविध क्षेत्रातलं जेवढ्या म्हणून ज्ञानशाखा असतील, जवळजवळ त्यातल्या सगळ्या ज्ञानशाखातलं वर्णन किंवा माहिती तपशिलाने, काही ठिकाणी संक्षेपाने आलेली आपल्याला आढळते. एक मात्र मुद्दा इथे आवर्जून सांगावासा वाटतो की भागवतामध्ये सुद्धा ज्ञान या विषयीचं प्रधान उद्देश किंवा मुख्य उद्देश हा आध्यात्मिक ज्ञान हाच आहे, असं आपल्याला एकंदरीत त्या निरीक्षणावरून म्हणता येतं. आणि पण
हे आध्यात्मिक ज्ञान जरी महत्त्वाचं असलं किंवा प्रधान असलं तरी ऐहिक ज्ञानाकडे मात्र दुर्लक्ष झालेलं नाही, किंबहुना त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही किंवा त्याला गौणही समजलेलं नाही. गौण फक्त एवढ्याच अर्थाने आपण म्हणू शकतो की हे बरंचसं विविध शाखांमधलं ज्ञान दृष्टांत, उदाहरणं, उपमा या स्वरूपात आलेलं आहे. आणि म्हणून केवळ याच उद्देशाने मला असं वाटतं की याला आपण गौण तर नाही म्हणता येणार, ज्ञानाच्या दुसऱ्या बाजूकडे आपलं लक्ष वेधलं जातं, असं हे ज्ञान आपल्याला यात बघायला मिळतं. ही प्राचीन काली कालगणना आणि आधुनिक कालगणना यांचं जर तुलना केली तर आजची कालगणना किंवा आजच्या काळात होणारी कालगणना ही प्राचीन काळच्या कालगणनेशी खूप मिळती जुळती आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि याचं वर्णन किंवा ही तुलना किंवा याचं खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण श्रीयुत जामकर सरांनी, आदरणीय श्रीयुत जामकर सरांनी आपल्या श्रीमद भागवतातील विज्ञान या ग्रंथात केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे या ग्रंथाला किंवा या पुस्तकाला आपल्या भारतीय विज्ञानाचे मानबिंदू असे माननीय श्रीयुत विजय भटकर यांचा आशीर्वाद लाभलेला आहे. म्हणजे या आपल्या विधानाला निश्चितच काहीतरी शास्त्रीय आधार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि नुसतं म्हणता नाही येणार, ते पुराव्यानिशी आपण आता बघणार आहोत कसं आहे ते. विदुरजींनी प्रश्न विचारल्यावरून मैत्रेय ऋषी सांगू लागले, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली 4 युग आपल्याला माहिती आहेत. या 4 युगांमध्ये संध्या आणि संध्यांशांच्या सह देवांच्या 12,000 वर्षांपर्यंत राहतात. ही 4 युगे संध्या आणि संध्यांशांच्या सह देवांच्या 12,000 वर्षांपर्यंत, देवांच्या 12,000 वर्षांपर्यंत म्हणजे माणसाची तर असंख्य वर्ष होऊन जातील. असंख्य नाही म्हणता येणार, संख्या आहे तर अशी खूप वर्ष होऊन जातील. या युगांची क्रमाने 4, 3, 2 आणि 1 हजार दिव्य वर्षे असतात. म्हणजे सत्य, त्रेता, द्वापार आणि कली असं जर क्रम पाहिला आपण तर त्यामध्ये त्याची 4, 3, 2 आणि 1 हजार दिव्य वर्ष असतात. म्हणजे कलियुगाची त्या मानाने तुलनेनं कमी वर्ष आहेत. आता यात समाधान मानायचं का दुःख मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कलियुगाची तुलनेनं या मागच्या युगांपेक्षा कमी वर्ष आहेत एवढं नक्की. प्रत्येक युगाची जितकी 1000 वर्ष असतात त्याच्या दुप्पट, जितकी 1000 वर्ष त्याच्या दुप्पट 100 वर्षे त्यांची संध्या आणि संध्यांशामध्ये असतात. युगाच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो. यांची वर्षगणना शेकड्यांच्या संख्येने केली जाते. प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान म्हणजे स्पष्टीकरण किंवा त्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. सत्ययुगातील मनुष्यामध्ये धर्म आपल्या 4 चरणांनी उभा होता. आता हे धर्मरूपी बैल आणि त्याचे 4 चरण मागे राजा परीक्षिताच्या कथेमध्ये येऊन गेलेले आहेत. तर हे 4 चरण म्हणजे तप, पावित्र्य, दया आणि सत्य. आणि तिथं म्हटलेलं होतं की या तिन्ही युगांमध्ये या बैलरूपी धर्माचे पहिले 3 पाय निघून गेले आणि राहिला एकच पाय आणि तो म्हणजे सत्य. म्हणजे कलियुगात अजूनही सत्याला स्थान आहे आणि या एका पायावरती धर्म उभा आहे. याचा जर लक्षणेनी अर्थ आपण लक्षात घेतला तर अंशरूपाने का होईना कलियुगामध्ये धर्म शिल्लक आहे, धर्म अस्तित्वात आहे. आणि याला जर सबळ पुरावा म्हणून पाहिजे असेल तर आपलं अस्तित्व, या जगाचं अस्तित्व, मानवजातीचं अस्तित्व, प्राण्यांचं अस्तित्व, नाही तर ते केव्हाच नष्ट झाले असते. अधर्मात जर बळावला असता तर हे सगळं केव्हाच नष्ट झालं असतं. म्हणजे एका पायावर का होईना पण धर्म आज उभा आहे.
पुढील युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचे एक एक पाय कमी 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 होत गेले आणि त्रैलोक्याच्या बाहेर एक एक पाय कमी कमी होत जातो. त्रैलोक्याच्या बाहेर महोर लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत, म्हणजे हा विराट पुरुषाची जी एक कल्पना केलेली होती त्या कल्पनेनुसार त्या विराट पुरुषाला असंख्य अवयव वगैरे आहेत, ते वर्णन आपल्याला माहिती आहे. ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तातही ते वर्णन येतं. मग त्याच्या कमरेच्या वरच्या भागामध्ये सप्तस्वर्ग आहेत आणि कमरेच्या खालच्या भागामध्ये सप्त पाताळ आहेत. तर हे जे सप्तस्वर्ग आहेत ते त्रैलोक्याच्या बाहेर आहेत. म्हणजे या त्रैलोक्याच्या बाहेरही अजून काही अस्तित्व आहे, काही ब्रह्मांड आहे, किंवा काही अस्तित्व, एकच शब्द वापरूया आपण, अस्तित्व आहे हे यातनं आपल्याला दिसून येतं. आणि आजच्या काळामध्ये तर हा खरोखर संशोधनाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे असं मला वाटतं. तर महोर लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील 1000 चतुर्युगाचा एक दिवस असतो. म्हणजे हे जे सप्तस्वर्ग आहेत त्यांच्या चतुर्युगातील 1000 चतुर्युगाचा एक दिवस असतो. म्हणजे कलियुगाचे जर 1000 वर्ष मानली तर त्या महोर लोकाचा एक दिवस असतो आणि तेवढीच रात्र असते. त्या रात्री ब्रह्मदेव शयन करतात म्हणजेच प्रलय होतो आणि सगळं निष्क्रिय होऊन जातं, सगळं स्तब्ध होऊन जातं. त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो. त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू राहतो. त्या एका कल्पात 14 मनू होऊन जातात. ब्रह्मदेवाची ही दैनंदिन सृष्टी आहे. यामध्ये तिन्ही लोकांची रचना होते. यामध्ये आपापल्या कर्मानुसार, आता पहा इथे पुन्हा कर्म सिद्धांत आला बरं का. हे आपापल्या कर्मानुसार प्रत्येक जीव जे शरीर धारण करतो ते आपापल्या कर्मानुसार पशु, पक्षी, मनुष्य, पितर आणि देवता यांची शरीरे धारण केली जातात किंवा यांची यानुसार उत्पत्ती होते. कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवांचा दिवस संपतो तेव्हा ते तमोगुणाच्या सहाय्याने आपले सृष्टीरूप कार्य थांबवून ते आपल्यात लीन करून घेतात. यासाठी ना संध्याकाळच्या सूर्याची छान उपमा दिली जाते बरं का. दिवस जसा सुरू होतो सकाळी तेव्हा सूर्य आपली किरणं सगळीकडे पसरवून देतो आणि संध्याकाळ व्हायची वेळ आली किंवा संध्याकाळ झाली की ती सगळी पसरलेली किरणं तो आपल्यामध्ये विलीन करून घेतो, आपल्यामध्ये सामावून घेतो. अशी एक कल्पना आहे. तशीच ही कल्पना दिसते की ब्रह्मदेव जेव्हा त्यांची रात्र सुरू व्हायची वेळ येते म्हणजे संध्याकाळ येते त्यावेळेला ही सृष्टी सगळी आपल्यामध्ये लीन करून घेतात, विलीन करून घेतात. आणि मग जेव्हा कालक्रमानुसार ब्रह्मदेवांचा दिवस संपतो तेव्हा ते तमोगुणाच्या सहाय्याने आपले सृष्टी रचना रूप कार्य थांबवून सर्व आपल्यात लीन करून घेतात आणि स्वस्थ शांत होऊन राहतात. त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंतांच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात. प्रलय कसा होतो ते याचं वर्णन आहे पहा. मग तेव्हा त्या तापाने व्याकुळ झालेले भृगु वगैरे ऋषी महोर लोकातून अजून वरच्या लोकावरती जनोलोकात जातात. तेव्हा सर्वत्र पाणी पाणी होऊन त्रैलोक्य त्यात बुडून जाते. या अशा प्रकारे कालाच्या गतीने 1000 चतुर्युगाच्या रूपाने होणाऱ्या दिवस आणि रात्रींमुळे ब्रह्मदेवांच्याही 100 वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होते. म्हणजे आता एवढा मोठा म्हणजे पृथ्वीवरची कालगणना किंवा तिथला जर एक दिवस किंवा रात्र पाहिली तर त्याच्या
किती हजारो पटीने ब्रह्मदेवाचं आहे. आणि त्याची सुद्धा आयुर्मर्यादा किती, तर 100 वर्ष. म्हणजे माणसाची 100 वर्ष ती पृथ्वीवरची, पण ब्रह्मदेवांची सुद्धा 100 वर्ष ती अंतराळातली, अवकाशातली, काय म्हणता येईल ते म्हणता येईल, इतकी 100 वर्ष त्यांचं आयुष्य. आणि दुसरा इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतो की परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीबरोबरच ब्रह्मदेव सुद्धा निर्माण केलेले आहेत. मग ब्रह्मदेव जर निर्माण केलेले तर त्यांना अंत असणारच आहे. फक्त अनादि अनंत कोण आहे? परमात्मा. तो जन्मलाही नाही आणि त्यामुळे त्याला मरणही नाही. पण ब्रह्मदेवांना मात्र अंत आहे, हे यातनं आपल्या लक्षात येतं. ब्रह्मदेवांच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात. म्हणजे ब्रह्मदेवाचे 50 वर्षांचं जे आयुष्य आहे त्याला परार्ध असे म्हणतात. परार्ध असे म्हणतात. हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. हा शब्द आपल्या रोजच्या मंत्रपुष्पांजलीमध्ये येतो. शेवटच्या एका मंत्रामध्ये ओम यज्ञेन यज्ञ, त्याच्या पुढे अंतार्धात परार्धात, म्हणजे हे आर्यावर्तांचं, आर्यांचं राज्य हे परार्धाच्या शेवटपर्यंत असावं, टिकून राहावं, अशी त्यामध्ये कामना केलेली आपल्याला बघायला मिळते. तर अशा या परार्ध असे म्हणतात. आतापर्यंत एक परार्ध होऊन गेला असून, पहिला परार्ध होऊन गेला असून दुसरा परार्ध सुरू आहे. तर पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता. त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. पंडित लोक यालाच शब्द ब्रह्म असेही म्हणतात. त्या परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला त्याला पाद्मकल्प असे म्हणतात. यामध्ये भगवंताच्या नाभी सरोवरातून एक सर्व लोकमय असे कमळ निर्माण झाले. आपण जी दंतकथा म्हणतो ना की परमात्म्याच्या नाभीतून कमळ निर्माण झालं आणि त्यातून ब्रह्मदेवांची निर्मिती झाली वगैरे वगैरे, ही केवळ दंतकथा नाही, इथं त्याला आधार आहे. भागवतामध्ये त्याला आधार आहे. निर्माण झाले होते. आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा चालू आहे आणि याला वराह कल्प किंवा वाराह कल्प असे म्हणतात. वराहाचे रूप धारण केले होते. यात भगवंतांनी वराहाचे रूप धारण केले होते म्हणून याला वाराह कल्प असे म्हटले जाते. या 2 परार्धांचा कालावधी म्हणजे विश्वात्मा श्रीहरींचा एक निमेष. श्रीहरी परमात्मांचा एक निमेष. निमेष म्हणजे किती? एक पापणी उघडझाप करण्याला जेवढा वेळ लागतो तेवढा. प्रकृती, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्र, तन्मात्र म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, या 8 प्रकृतींसह 10 इंद्रिय म्हणजे 10 ज्ञानेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, अशी मिळून ही 10 इंद्रिय, मन आणि पंचमहाभूते असे मिळून 16 विकार मिळून बनलेला हा ब्रह्मांड कोश आहे. आता याला खरं म्हणायचं खोटं म्हणायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. ब्रह्मांड कोश म्हणजे काय वगैरे अभ्यास करावा लागेल, याचा शोध घ्यावा लागेल. याचा शोध घेतला तर खूप माहिती जी अजूनही दडलेली आहे ती खूप माहिती उजेडात येऊ शकते आणि त्याचा लाभ अखिल मानवजातीलाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला होऊ शकतो. 50 कोटी योजने विस्तार असलेला हा ब्रह्मांड कोश आहे. 50 कोटी योजनं. तसंच आता 1 योजन बरोबर 12.11 किलोमीटर. यानुसार 50 कोटी योजनं ह्या ब्रह्मांड कोशाचा विस्तार आहे. तसेच बाहेरही 4ही बाजूंनी याला उत्तरोत्तर 10-10 पट अशी 7 आवरणे आहेत. त्या सर्वांसहित
हा ज्यात परमाणूप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत. हा एक ब्रह्मांड कोश झाला, अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत. तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण असलेला अक्षर ब्रह्म म्हणून म्हटला जातो. आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णूंचे श्रेष्ठ स्वरूप होय. आदरणीय श्री जामकर सरांनी त्यांच्या पुस्तकात प्राचीन कालमापन आणि आधुनिक कालमापन यांचा सुंदर तक्ता दिलेला आहे. त्यानुसार त्यांनी मांडलेला तक्ता हा असा: पहिला कॉलम आहे वैदिक काल एकक, दुसरा आहे आधुनिक काल एकक आणि तिसरा आहे टाइम युनिट, म्हणजे आजच्या काळात त्या काळाला काय म्हणायचं. तर पहिलं एक परमाणू ही संज्ञा संकल्पना आपल्याला माहिती आहे. तर आधुनिक काळातही तेच म्हटलं जातं, एक परमाणू. तर आजच्या कालगणनेनुसार 26.3 मायक्रोसेकंद हा कालावधी किती आहे? 26.3 मायक्रोसेकंद. आता 2 परमाणू बरोबर 1 अणू हे आहेत 52.7 मायक्रोसेकंद. नंतर 3 अणू बरोबर 1 त्रसरेणू ते आहेत 158 मायक्रोसेकंद. नंतर 3 त्रसरेणू बरोबर 1 त्रुटी ती आहे 474 मायक्रोसेकंद. नंतर 100 त्रुटी बरोबर 1 वेध तो आहे 47.4 मिलीसेकंद. 3 वेध बरोबर 1 लव, हा लव म्हणजे 0.14 सेकंद. 3 लव बरोबर 1 निमिष. आता निमिष हीच संकल्पना आपल्याला इतकी छोटी किंवा सूक्ष्म वाटते, तर त्याच्या वर एवढे सूक्ष्म काळाचे विभाग या ऋषीमुनींनी केलेले आहेत पहा. तर 3 लव बरोबर 1 निमिष म्हणजे 0.43 सेकंद. 3 निमिष बरोबर 1 क्षण 1.28 सेकंद. 3 क्षण बरोबर 1 काष्ठ म्हणजे 6.4 सेकंद. 15 काष्ठ बरोबर 1 लघु 1.6 मिनिट. 15 लघु बरोबर 1 घटिका म्हणजे 24 मिनिटं. 2 घटिका बरोबर 1 मुहूर्त म्हणजे 48 मिनिटं. मुहूर्त हा शब्द आता मला वाटतं फक्त लग्नपत्रिकेतच शिल्लक राहिला आहे असं वाटतं. 48 मिनिटं. 3.75 मुहूर्त म्हणजे 1 प्रहर म्हणजे 3 तास. 8 प्रहर म्हणजे 1 दिवस. अष्टौ प्रहर आपल्याला म्हटलं जातं म्हणजे 24 तास. आणि 30 दिवस म्हणजे 1 महिना 30 दिवस. 2 महिने म्हणजे 1 ऋतू 60 दिवस. 3 ऋतू बरोबर 1 अयन. 1 अयन म्हणजे 6 महिने आणि 2 अयन म्हणजे 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष आणि 200 अयन बरोबर मानवी आयुष्य म्हणजे 100 वर्ष. इथपर्यंत साधारण आपण कालगणना आज बघितली आहे. यापुढे जाऊन ऋषीमुनींनी सांगितलेल्या कालगणनेचा जर वेध घेतला तर त्याची व्याप्ती 58 दशमस्थानापर्यंत आहे. या कालगणनेनुसार कलियुगाची सुरुवात 17 फेब्रुवारी व 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीच्या मध्यरात्री इसवी सन पूर्व 3102 या वेळेस झाली. म्हणजे कलियुगाची आत्तापर्यंत फक्त 5116 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 1.18% एवढाच कलियुगाचा कालखंड झालेला आहे. आणि 4,26,984 एवढी वर्ष शिल्लक आहेत. म्हणजे 98.82% कलियुगाचा काळ
अजूनही शिल्लक आहे. भगवान श्रीकृष्णांनी लीला विग्रह केल्यानंतर कलियुग सुमारे 30 वर्षाहून अधिक होऊन गेलेले होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीपासून श्री शुकमुनींनी राजा परीक्षिताला श्रीमद भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला. म्हणजे साधारणपणे ही कथा 5074 वर्षांपूर्वी सांगितली गेली होती, या कालगणनेचा जर अंदाज घेतला तर. हे श्रीमद भागवत मानवाच्या अंतःकरणात भगवंतांविषयी, त्यांच्या लीलांविषयी शुद्ध भक्तिप्रेम निर्माण करते, ज्ञान लालसा जागृत करते आणि मन ऐहिक जगाचा सुखदुःखांचा उपभोग घेता घेता, हाही त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की वैराग्य केव्हा आलं पाहिजे? उपभोग घेऊन झाल्यानंतर. साखर गोड आहे आपण हे केव्हा म्हणायचं? ती खाऊन पाहिल्यानंतर. तोपर्यंत तो दुसरा कुणीतरी सांगतोय म्हणून साखर गोड आहे असं नाही. अर्थात हे उदाहरणसुद्धा एका मर्यादेपर्यंतच आपण त्याचा अर्थ घेणार आहोत की उपभोग घेतल्यानंतर त्यातनं विरक्त होणं हे खरं वैराग्य. घेता घेता वैराग्याकडे वळविते. अखिल मानव जातीने शाश्वत सुखासाठी नेमके काय करावे, शाश्वत सुख, चिरंतन टिकणारं सुख मिळवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, ह्या दोन्ही बाजूंनी सांगितलंय. पहा, काय करावं आणि काय करू नये यांचे या कथांच्या माध्यमातून सुरेखपणे आणि प्रभावीपणे वर्णन केलेले आहे. धन्यवाद.